ताईसाहेब बसा. अगं कशाला उगाच. अहो आता तुम्ही थोरले आहेसा, बसा बसा. अंजली वहिनी, तुम्ही आल्यापासून वाड्याला एक वेगळाच रुबाब आलाय बघा. अहो मग येणारच की. आपल्या रुबाबदार राणा भाऊजींची रुबाबदार बायको आहे ती. थोरल्या वहिनी साहेब. मामांजींनी थोरलेपणा आता आमच्याकडे दिलाय. म्हणजे आता या घराची समधी जिम्मेदारी आमच्यावर आहे. समदा हक्क आमच्याकडे आहे. मग अंजलीबाईंचा पण हक्क आहेच की. तसा हाय म्हणा, पण आमच्या मागणं. पण तुमच्याकडे कसं दिला हो थोरलेपणा? कसा म्हणजे? माझ्या ताईसा भाईतच तेवढ्या मोठ्या. आणि थोरलेपणा लई शोभून दिसतंय बघा त्यासनी. मग आता त्याच थोरलेपणानं इथं आलेल्या समध्या बायकासनी चहा फराळाची सोय बघा की जरा. वय वय तेवढं पाहुणचाराचं काय ते बघा. हो नाचून नाचून नुसतं पायात गोळ्या आल्यात बघा. आणि भूक पण लागल्या. आणि आज उपवास आहे ना वा. आणि सकाळपासून काय खाल्लं पण नाही. करणार की. आम्ही स्वतः जातीनं लक्ष घालून समधी तयारी केल्या. चंदे, राधे जा बरं ते फराळाचं आणि चहाचं बघ काय ते. मी काम सोडले वहिनी साहेब. माहिती आमासनी, पण आधी तर या घरची मोलकरीनच होतीस ना व. पण आता पाहुणे आहेत त्या आपल्या. काय न ग चहा पाणी, चला ग. आव नाही नाही नाही, राहू दे. बसा 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 समदे बसा. आता आम्ही समद्यासनी बोलवलंय म्हणल्यावर असं कुणासनी उपाशी जाऊ देणार नाही. थांबा तुम्ही, आम्ही आलो. अंजली वहिनी, तुमच्यासारखी सून मिळाली हे या वाड्याचं नशीबच बघा. अहो मग अंजली ताई हायत म्हणून तर वाड्याला शोभा आहे. तुम्हाला सांगतो अहो लई हुशार आहेत बघा आमच्या अंजली ताई. पण अहो मला लिस्टा बी त्यांनीच बनवायला शिकवल्या. आणि आम्हा समध्या बायकासनी लई काय काय शिकवलं बघा त्यांनी. राधाला बी द्या की, आता पाहुणी आहे तुमची.
तुमच्या चांगुलपणाबद्दल लय ऐकलं होतं बघा. घरात तुमच्यासारखी सून असेल त्या घरात कायम सुख शांती नांदणार बघा. चला वहिनी येतो आम्ही. अहो आम्ही विसरतो आता. गोदा का छान झाला. चला येऊ. हो लय भारी वाटलं बघा. हो चला येते गोदाक्का. ये. चला येते. राधे तुला काही हित कुणी बसवून ठेवलेलं नाही. निदान खाल्ल्या मिठाला तरी जागायचं. गावातल्या समध्या बायकांसमोर आम्हासनी हमाली करायला लावलीस तू. ध्यानात ठेव तू हे. राधाताई आपल्याच घरातले ऐकेत असं समजून तुम्ही त्यांच्याशी आधीच नीट वागला असतात तर आज ही वेळच आली नसती. प्रत्येक माणसाला किंमत असते. प्रत्येक माणूस महत्वाचा असतो. पण या घराचं थोरलेपण आमासनी मिळालंय. त्याचा तरी आब राखायचा होता हिनं. घेतलं असतं आम्ही हिला परत कामावर. मला करायचं नाही काम. कर. आमासनी लई ताप व्हायला लागलाय कामाचा. नाही न ग. एकदा सोडलं म्हणजे सोडलं. डब्बल पगार देतो तुला. न ग. पैसा घेऊन काय करायचंय. मग मर तिकडं. तुम्ही उद्यापासून परत या. नाही न ग वहिनी साहेब. मी सांगते म्हणून या. तुम्ही सांगताय म्हणून येते बघा. का आम्ही सांगितलं तेव्हा नाही म्हणलीस. आणि आता होय. अगं निदान आमच्या थोरलेपणाचा तरी आब राखायचा. वहिनी साहेब, असं नटून थटून थोरलेपणा मिळवायचा नसतोय. त्यासाठी आपण काय करतोय, कसं वागतोय हे बघायचं असतंय. तुम्ही एवढी श्रीमंती दावला सांगितल्या बायकासनी, पर समध्या गोळा झाल्या त्या अंजलीच्या भोवतीनच. का तर तिचा चांगुलपणा. थोरलेपणा मिळवायचा असेल तर चांगुलपणा आणा अंगात. हे समज तुम्ही आम्हासनी शिकवायची काय बी गरज नाही. थोरलेपणा काय असतो आणि कसा असतो हे चांगलं माहिती. आम्हासनी कुणी काही शिकवायची गरज नाही. आवत आहे साहेब. काय झालं. अहो एवढ्या महागाचा गजरा का फेकतायसा. मला तर द्या. एवढं इसकटलाय का म्हणून. कार्यक्रम ठेवला आम्ही. समध्या बायकासनी बोलवल्या आम्ही. खंडीभर दागिनं घातलं आम्ही. आणि कौतिक कुणाचं झालं तर त्या मास्तरडीचं. हे समज केलं कशासाठी आणि झालं काय. हा व कुठे काय झालंय ताईसाहेब. कार्यक्रम तुम्हीच ठेवला की. अव तुमच्या शब्दाला मान देऊन एवढ्या गावातल्या तालेवर बायका आल्या. फेर धरला, गाणी म्हणली. एवढं खंडीभर दागदागिनं घालून मिरवलं सा. हा व एवढं थाटमट बघून तर समध्या बायकांनी तोंडात बोटच घातली असत्याल.
एवढी श्रीमंती कोणाला मिळत नाही ताईसाहेब. आणि थोरलेपणाचं काय? तो गेला का नाही परत तुझ्या त्या मास्तरडीकडं? आता त्यो नशिबाचा भाग आहे म्हणायचं आणि सोडून द्यायचं. असं कसं सोडू? कसं सोडू असं? समजा केलं ते काय फुकट गेलं म्हणायचं काय? आता असंच म्हणावं लागल. आह, लई भारी वास आहे बघा फुलांचा. मुस्काट फोडू? अव ताईसाहेब, या फुलांची कदर कुणासनी? तर तुमच्यासारख्या जातीवंत, घरंदाज, खानदानी बाईला. आता ह्योच गजरा आपण म्हशीला घातला तर म्हशीला या गजऱ्याची किंवा या फुलांची काय कदर असते काय? दोस्त काय फिरलंय का काय तुझं? काय बडबडायला लागलीस? हवं मला एवढंच म्हणायचंय, या गावातल्या थातूर मातूर म्हशीसनी तुमच्या थोरलेपणाची काय बी कदर नाही बघा ताईसाहेब. तुम्ही तुमचं थोरलेपणा तिथंच दावा जिथं त्याची कदर होईल. म्हणजे कुठं? अव या बायकांना मानपण काय बी कळत नाही ताईसाहेब. यासनी का नाही नुसतं गुलुगुलू बोलणं आणि गावातल्या कुचाळक्या करणं एवढंच जमत्या. तुम्ही तुमचं थोरलेपणा आणि कर्तबगारी हे बाहेर चार चौघात दावा. आता काय दवंडी फिरवत बसू काय गावात ना? बघा बघा म्हणून. नीट काय ते सांग चंदे. आधी म्हणा मला ती तुमची गुलाबी रंगाची साडी देणार म्हणून. आधी तू सांग काय ते, पटलं तर देतो. नाही, आधी म्हणा असं चंदे ती गुलाबी रंगाची साडी दिली असं म्हणा. अगं बरं ठीक आहे बाई, दिली. हा सांग आता. हे बघा, साहेबांचं राजकारण, समाजकारण आणि ते रानादाचं शेत, या अशा गडी माणसांच्या कामात का नाही तुम्ही कर्तबगारी दावा. आता हे राजकारण आणि समाजकारणाचं बाळकडू तर तुम्हाला मिळालेलंच आहे. राहता राहिलं शेत. शेतकऱ्याची लेक असल्यामुळं तुमच्या हातचं मळ आहे व शेत म्हणजे, होय की नाही? मास्तरडीला हे समजा काय बी जमत नाही. तवा तुम्ही तिला जे जमत नाही ते करून दावा, म्हणजे तुमची कर्तबगारी आणि थोरलेपणा समद्यांसमोर येईल बघा. समद्यासनी कळेल. अरे वा, कधी कधी लई हुशारीनं बोलतीस ग चंदे तू. तुमच्याकडूनच शिकल्या ना म्या, म्हणून. तसं आमच्याकडनं लई काय काय शिकण्यासारखं आहे बघ. जरा शिक, म्हणजे आयुष्याचं भलं होईल तुझ्या. शिकते शिकते. मला ती गुलाबी रंगाची साडी द्या की. काय चंदे, ती गुलाबी साडी आम्ही नुसती 4 वेळाच वापरल्या. हा जरा जुनी होऊ दे की, मग देतो. हं? जा जरा प्यायला पाणी घेऊन ये. त्यावर कर्तबगारी कशी दावायची त्याचा विचार करतो आम्ही. जावत आहे सब. तुम्ही दर टायमाला असंच करतासा, मला असं फसवतासा. नाही, मला आत्ताच्या आत्ता द्या साडी. कानाखाली देऊ का सनकान? जा म्हणलाय ना बा. आता असा थोरलेपणा दावतो का नाही, समद्यांच्या थोबाडाला कुलपच लागली पाहिजे. काय झालं? कुठं काय? मग असे हसताय का? आता आम्ही हसत बी नाही काय. अहो पण हसायला झालंय काय? ओळखा तुम्हीच. आता तुम्ही का हसताय मी कसं ओळखणार? ओळखायला पाहिजे. मी कसं ओळखतोय? हो का? मग सांगा बघू. तुम्ही कुठं हसायला अजून? सांगा ना, का हसत होतात? अहो काय नाही, ते मगाशी तुम्ही बायकांबरोबर गाण्यावर नाचत होता ना व, ते ध्यानात आलं आणि हसायला आलं. एवढी वाईट दिसत होते का मी? अहो नाही, अजिबात नाही. उलट लय भारी दिसत होता तुम्ही. मला वाटलं मास्तरीन बाई फक्त शिकवण्यातच भारी आहेत. जमतं की तुम्हाला बी नाच? नाच नाही हो, परंपरा आहेत आपल्या. मंगळागौरीच्या दिवशी ना बायका असंच हातात हात धरून गाणी म्हणत फेर धरतात. हा,
तेच ते लई भारी फेर धरता बघा तुम्ही. तुमच्याकडे बघून असं वाटत नाही. स्तुती करताय का टोमणा मारताय? अहो दोन्ही बी नाही. कौतुक करायला मी तुमचं. आज फार कौतुक करताय माझं. अहो, करणार की. आता बायकोचं कौतुक नाही करणार मग कुणाचं करणार? ठीक आहे मग, थँक्यू. वेलकम. वेलकम नाही, वेलकम. हा आणि काय हो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना अशा कार्यक्रमांना पुरुषांनी आलेलं चालत नाही म्हणून. तरी सुद्धा तुम्ही आलातच. तुम्हाला काय म्हणलं होतं मला कार्यक्रम बघायचा म्हणून? मग मी बघणार म्हणजे बघणार. अहो अशी शपथच घेतली होती मी. असं चोरून बळजबरीने? आता तुम्ही नाहीच म्हणत होता. मग मी बिचारा गरीब तरी काय करणार? अहो पण एवढं काय बघायचं होतं तुम्हाला? तुम्ही सकाळी म्हणला होता ना व ते तुम्ही समध्या बायका मिळून गाणी म्हणतात आणि फेरे धरतात म्हणून. माझी बायको कशी फेरे धरते ते बघायचं होतं मला. बघितलं ना मग. अहो बघितलं की. म्हणून तर कौतुक केलं तुमचं. खरंच लय कौतुक वाटतं बघा. असं कोरडं कौतुक नकोय मला. अहो कोरडं कुठं? मनापासून कौतुक करायलोय मी. एवढंच जर का बायकोचं कौतुक असतं ना तर तिच्या मनातली साधी इच्छा पूर्ण केली असती. कुठली? तुम्ही नुसतं सांगा. नको, राहू द्या आता. अहो सांगा तरी. मी तुम्हाला म्हणाले होते ना मला झोका खेळायचा आहे म्हणून. पण आता विचारलं तर म्हणाल रात्र झालीये राहू दे म्हणून. तुम्ही इच्छा सांगितली आणि मी पुरी केली ना असं झालंय का कधी? चला. कुठे? अहो कुठं काय? झोका खेळायचं ना व. खरंच? ओळखलं का नाही तुमच्या मनातलं? चला आता. अहो हे सगळं तुम्ही केलं? मला तर हे खरंच वाटत नाहीये. अहो मी अगदी सहज म्हणाले होते. अहो तुम्ही सहज जरी म्हणलात तरी बी मी मनावर घेतो बघा. तुम्ही म्हणलात झोका पाहिजे तर मग पाहिजे. उद्या मी चंद्र मागितला तर तोही द्या. अहो कुळ लागलं का काय? तो काय माझ्या मालकीचा आहे वय? हात लांब केला ना आणला अहो, असं म्हणायचं असतं. होय काय? म्हणा की. नाही नको, मला चंद्र वगैरे काही नको. तुम्ही आहात हेच पुरेसं आहे मला. आणि यो झोका? हा झोका आणि तुम्ही एवढंच पुरेसं आहे मला. मग आता घ्या झोका. अहो तुम्ही झोका द्या ना. मी? हो मग. ठीक आहे. तयार आहे ना व?